आता ईडीच्या आरोपांमधून आपली निर्दोष मुक्तता झाल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केलाय। हसन मुश्रीफ यांच्यावर आता शरद पवार यांच्यासोबत असताना ईडीने छापेमारी केलेली होती। त्यांच्या कागल इथल्या घरी पडलेल्या छाप्यामागे कोण आहे असा सवाल उपस्थित होत होता। किरीट सोमय्या यांनीही मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केलेले होते। कारखाना उभा करताना मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर केलेला होता आणि त्यांना अडचणीत आणलेलं होतं। पण आता मुश्रीफ यांनीच आपण निर्दोष सुटल्याचं जाहीर केलंय। त्यामुळे सत्तेत आल्यानंतर नेमकं काय झालं असा सवाल उपस्थित होतोय। कारखान्यासाठी मनी लॉन्ड्रिंगचे आरोप त्यांच्यावरती झालेले होते। किरीट सोमय्या भाजप नेते यांनीही आरोप केले आणि या सगळ्यानंतर ईडीनं कागल इथल्या त्यांच्या घरी देखील छापेमारी केलेली होती। मात्र आता हसन मुश्रीफ म्हणतायत की माझ्यावर कोणती कारवाई झाली, या सगळ्यातून आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे। त्यांनीच असं जाहीर केल्यानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत। माजी खासदार संजय मंडलिक आपल्यावर करतायत की तुमच्या दोघांची जी युती आहे यामध्ये तुम्ही ईडीकडून सुटण्यासाठी आणि समर्जितराजे जमिनीचं आरक्षण वाचवण्यासाठी ही युती झाली असा आरोप संजय मंडलिक करतायत। याबद्दल काय मत आहे? संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे। ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे। एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही। त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते। त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकतासाठी करण्याची आवश्यकता नव्हती। तसे राजे यांनी आरक्षण उठवण्यासाठी केलं जे म्हटलेलं आहे ते अतिशय निराधार आहे। कारण त्यांच्या राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये इतक्या जमिनी आहेत की एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी आरक्षणासाठी। तर ज्ञानेश्वर साळुंखे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। ज्ञानेश्वर, हसन मुश्रीफ यांचं हे वक्तव्य आपण बघतो, या सगळ्यानंतर आता अनेक चर्चांना उधाण आलंय। कागलच्या राजकारणामुळे अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यातच समर्जित घाटगे आणि हसन मुश्रीफ यांनी एकत्र युती केल्यानंतर खरं तर हे दोघं पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत। त्यामुळे ही युती कशी झाली या संदर्भात अनेक तर्कवितर्क आहे ते वर्तवण्यात येते। आणि त्यातच माजी खासदार संजय मंडलिक यांनी या दोघांच्या युतीवरती आहे ते टीका करताना हसन मुश्रीफ यांनी आपली ईडीतून मुक्तता व्हावी यासाठी समर्जित राजेंशी घरोबा केल्याचा आहे तो आरोप केला होता। मात्र या आरोपाला उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी आता आपली ईडीमधून आहे ते निर्दोष मुक्तता झाल्याचा आहे तो दावा केलेला आहे। खरं तर हसन मुश्रीफ यांच्यावरती कारखाना उभारताना मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहे ते झाले होते। किरीट सोमय्या आणि समर्जित घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना चांगलंच या आरोपावरून आहे ते जेरीला आणलं होतं। ईडीची धाड सुद्धा आहे ते हसन मुश्रीफ यांच्या घरावरती पडली होती आणि त्यानंतर हसन मुश्रीफ चांगलेच अडचणीत आले होते। मात्र सत्तांतर झाल्यानंतर अजित पवारांच्या सोबत आहे ते हसन मुश्रीफ गेले आणि त्यानंतर ते सत्तेत सामील झाले। आणि आता नेमकं सत्तेत सामील झाल्यानंतर काय झालं की हसन मुश्रीफ हे निर्दोष झाले अशा पद्धतीचा सवाल आता कोल्हापूरची जनता विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। खरंच किरीट सोमय्यांचे जे आरोप होते ते खरोखर होते की निराधार होते अशा पद्धतीचा सवाल सुद्धा आता या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते। याची उत्तरं आता किरीट सोमय्या आणि समर्जित घाटगे हे दोघे देणार का हे सुद्धा आता जनतेतून विचारताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र हसन मुश्रीफ आपला दावा करतायत की माझी ईडीतून आहे ते आता मुक्तता झालेले आहे, निर्दोष मी सुटलेलं आहे। त्यामुळे हे सगळे आरोप निराधार असल्याचा ते दावा करतायत। त्यामुळे राजकारण आहे ते आता वेगळ्या वळणावरती गेल्याचं पाहायला मिळते। खरोखरच हसन मुश्रीफ यांची या सगळ्या आरोपातून मुक्तता झाले का हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।